नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र गंगवाल। आज आपणासाठी पोटाचे विकार, अपचन, पित्त, ज्याला आपण ॲबडॉमिनल डिसीज किंवा इंडायजेशन, ॲसिडिटी असं जे इंग्रजीमध्ये म्हटलं जातं, त्याच्यासाठी काही घरगुती प्रयोग करून पाहू। याचा निश्चित तुम्हाला फायदा मिळेल। पहिला जो प्रयोग आहे तो आवळ्याचा रस नियमित घेतल्याने पित्त होणार नाही। रोज एक आंब्याचे पान जर खाल्लं तर मुखदुर्गंधी निघून जाते व अपचन होत नाही। वावडिंग चमच्याभर घेतलं, एक वाटीभर पाण्यात रात्री भिजत ठेवलं, सकाळी उठल्यावर कडक पाण्यात उकळून गाळून पिल्याने पोटातील गॅसेस व जंत कमी होतात। जेवणानंतर रोज जुना गुळ व बडीशोप खाल्ल्याने पित्त होत नाही। पोट खराब झाल्यास तसेच गुचकी लागल्यास तळहाताच्या मध्यावर जोरात दाब दिल्यास आराम मिळतो। हा ॲक्युप्रेशर पॉईंट आहे। हात मध्य जर असं दाबलं तर हे पोटाचे विकार याच्याने कमी होऊ शकतात। हा ॲक्युप्रेशर पॉईंट आहे। गरम पाणी पिल्याने पोट साफ होते, पण गार पाण्याने पोट बिघडते, म्हणून शक्यतो गरम पाणी किंवा माठातलं किंवा असं साधं पाणी प्यावं। जास्त खाल्ल्यास व अन्नपचन होत नसल्यास बर्फाचा तुकडा खायचा असतो। उलटी मळमळसाठी बर्फ चघळणं असतो। पित्तासाठी ओवा आणि गूळ खायचा। पोटदुखीसाठी आल्याचा रस 5 ग्रॅम, मध 5 ग्रॅम घ्यायचं। पोटाच्या विकारासाठी आवळा कोरफड खायचं असतं। लिंबाचे सरबत, मीठ, सोडा व साखर टाकून घ्यायचे। याच्याने पोटाचे बरेचसे आजार बरे होतात। नुसतेच पोटाचे नाही तर डिहायड्रेशन होणं म्हणजे अंगातलं पाणी कमी होणं, ज्यांना अशक्तपणा जाणवतो त्याला ह्या लिंबाचे सरबत, मीठ, सोडा व साखर टाकून घेतल्याने फायदा मिळतो। जंतासाठी ताकाबरोबर ओवा घेण्याची पद्धत आहे। पोटासाठी ताक, हिंग, सेंधव मीठ, भाजलेला जिरा फायदेशीर आहे। पित्तासाठी अजून ताकात साखर आणि काळी मिरी टाकून घ्यायची। पोटदुखीसाठी ताक रिकाम्या पोटी घेणं म्हणजे पोटदुखीची सवय कमी होऊ शकते। ज्यांना गॅस जास्त होतात त्याच्यासाठी लिंबू, संत्री आणि मोसंबी वापरात घ्यावी। पोटाच्या विकारास अजून पपई, पालेभाज्या, विशेषतः शेपू, तराट्याची भाजी हे औषधसुद्धा पोटदुखीचे चांगले औषधं आहेत। अपचन होऊ नये म्हणून आंब्याचे पान रोज एक घ्यायचं आहे। बद्धकोष्ठता, गॅस व भूक लागण्यासाठी गोमूत्र किंवा स्वमूत्र किंवा त्याला आपण शिवंब म्हणतो ते पाण्याबरोबर घ्यायचं आहे। गोमूत्र किंवा स्वमूत्र किंवा आपण ज्याला शिवंब म्हणतो त्याच्याने पचन संस्था कार्यान्वित होते। फास्ट फूडने होणारे गॅस पण कमी होतात। अल्सर व ॲसिडिटी पण कमी होते। गूळ, जिरे भाजून 1 चमचा, किसलेले आले घेतल्याने गॅस व पित्त होणार नाही। धने 200 ग्रॅम, खडी साखर 100 ग्रॅम कुटून ठेवायची, त्यात अर्धा चमचा सुंठीची भावना द्यायची व हे जर नियमित घेतलं तर पोटाचे अनेक आजार बरे होऊ शकतात। अनुभव घेऊन पहा, निश्चित चांगला फायदा मिळेल। माझं जीवन क्लिनिक ट्रीटमेंट चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा व शेअर करा। धन्यवाद।